राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या कच्च ब्लॉग मध्ये. चला खेटर घालतो आणि निघतो. आज मी अशा ठिकाणी जाणार आहे, कुठेतरी जाणार आहे बघा. स्टेशनला आलो, ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो. खारघर स्टेशनला उतरलो, थोडं चालत गेलो आणि बाहेरून रिक्षा पकडला इस्कॉन टेम्पल करिता. काही मिनिटातच इस्कॉन टेम्पलला आलो आणि हा बघा बाहेरून नजारा कसा दिसत आहे. गेटच्या नेमकंच मधात एंट्री केली की हा नजारा दिसतो. एकदम शांत वातावरण, एकदम मस्त वाटेल. आता मी पायऱ्या चढून वरी जात आहे. कसं वातावरण दिसते बघा. यायला अलग एंट्री, जायला अलग एंट्री. बाजूला पाणी आहे, समोरून लाईट पण लावलेली आहेत. चला आता समोर जाऊ. समोरून लोक फोटोशूट करत आहेत. चला आता आपण समोर पायऱ्या चढत वर जाऊ. वर आल्याच्या नंतर असं काही दिसतंय बघा. बाहेरून जर जाण्याचं गेलं तर एकदम शांत. लवकर गेल्यामुळं 4:30ला टेम्पल सुरू होतं, उघडतं. तर मी 4-4:30च्या आसपासच गेलो. 4:30-5च्या आसपास आलो होतो. तर बघा माझ्यातून नजारा कसा दिसतोय. मध्ये एकदम भारी डिझाईन वगैरे, एकदम मंदिराची डिझाईन भारी बांधलेली आहे. आजूबाजूला लोक दर्शन घेत आहेत, बसले आहेत. हे बघा समोर राधाराणीचे मंदिर. वा, मंदिर पाहताच मन तृप्त झालं. हे जे गुरुजी आहेत ते आशीर्वाद दिलेत, काही प्रसाद दिलेत खायला. मंदिराच्या जवळ गेलो, मध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे एकदम शांत दर्शन झालं. एकदम जवळून राधाराणीचं दर्शन झालं. मूर्ती एकदम जवळून बघितली. मंदिरांचं बांधकाम एकदम शांत कोरीव बांधकाम बघितलं. हे गुरुजी बघा असे आशीर्वाद देऊ लागले. मस्त दर्शन झालं आणि थोडं पुढं वळलो. हा बघा बाहेरचा नजारा कसा दिसतोय. कसं आहे वातावरण, एकदम झाडं झुडपं, एकदम पाणी, एकदम शांत. रोड पण बाजूलाच आहे. बाजूला लोक फोटोशूट करत आहे. हे बघा एकदम भारी वाटलं, कारण जास्ती गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन ओके मध्ये झालं. मंदिरात एंट्री करताच हे बघा ही मूर्ती आहे. एकदम भारी दर्शन झालं. लोक फोटोशूट करतात बघा. एकदम भारी ठिकाण आहे फोटो वगैरे, आणि सर्वांना परवानगी आहे फोटो वगैरे शूट करायची. सर्वजण फोटो वगैरे शूट करत आहेत. मला बी वाटलं थोडाफार बघावं म्हणून बघितलं. समोर आलो तर बघा त्यांचं एक भगवद्गीता किंवा अलग अलग पुस्तक आहे. जास्ती भगवद्गीताचं विक्री होती या ठिकाणी. भगवद्गीता भरपूर आहेत. तर थोडं समोर गेलो आणि मी बाहेर आलो. आता बाहेरचा मार्गाला आहे. बाहेरून बघा सूर्य कसा दिसत आहे ते बघा. एकदम खट्ट नजारा. संध्याकाळचे 5:30-5:45 वाजले. फायनली मी बाहेर आलो. बाहेरून बघा नजारा कसा दिसते. व्हिडिओ कसा वाटला सांगा. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये.